संतोष तुझी नाटकं आता पुरे झाली हा. चल उठ 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 मुकाट्यानं वाट सोड लवकर. मी मुळीच हलणार नाही, काय वाटेल ते होऊ दे. अरे संतोष समजून घे रे बाळा, आपण आनंदीला आता गाडे पाटलांकडे नाही पाठवू शकत. लक्ष्मी अगं जाऊ दे, सांगून ऐकणाऱ्यातला आहे का हा. आपण काहीही बोललो ना तरी यावर याचं काहीतरी म्हणणं असणारच आहे. अरे संतोष कसा वागतोयस तू? केव्हापासून पोर ताटकळत उभी आहे रे, थकली आहे ती. तिच्या पायामुळे तिला तुला ओलांडताही येत नाहीये. अहो तिला आत नको का घेऊन जायला आता? बघितलंस आनंदी, तुझा हा तुटका पाय कधी नव्हे तो माझ्या कामी आला. आता तू ओलांडून जाऊ नाही शकत. जा 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 जा. काय तू शरे काय बोलतोस तू? जनाची नाही तर मनाची तरी काय नाही. किती हट्टीपणा रे, एवढा हट्टीपणा घेऊन जाणार कुठे आहेस तू? मी कुठेही जाणार नाहीये, सध्या तरी इथेच पडून राहणार. अरे अहो हा तर काय ऐकणार नाहीये. आनंदीला उचलून त्याला ओलांडून घेऊन जाऊ शकतो का आपण? नाही 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 बाबा, नाही नाही आई, बाबा नाही, बाबा असं नाही करायचं. बाबा हे बाबा नाही नाही, ही चीटिंग आहे बाबा. तुम्ही असं कसं वागू शकता बाबा? हा, मी हे अजिबात बरोबर केलेलं नाहीये. लक्ष्मी संतोषकडे लक्ष नको देऊ, याला ओलांडून येत. अहो संतोषाने आता हे आनंदीला आत घेऊन गेले ना. आता उठ ना बाबा, वाट सोड, मला जाऊ दे आत. मी नाही वाट सोडणार. तू बाबांना असं वागूच कसं दिलंस? म्हणजे तुझ्याही लेखी माझ्या बोलण्याला काही किंमत नाहीये ना. मी नाही वाट सोडणार. जा. अरे काय वेड्यासारखं वागतोयस, बोलतोयस? लक्ष्मी मी तुला सांगतोय ये. नाही नाही आई, नाही. आई नाही, आई, आई नाही, आई.